सुकून जाती, परी दयांची गणना कोण न करी, परी जे मानव हितार्थ श्रमिले, पुष्प ते अमर केले भूमंडळी. नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय निलेश शेळके, इयत्ता 8वीचा विद्यार्थी. विषय मांडतोय प्रतापगडावरील पराक्रम. मित्र हो, आपल्या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण त्या राजांची अशी काही आठवण राहत नाही जी छत्रपतींची राहते, की त्यांच्या आठवणीमुळे आपल्याला प्रेरणा मिळावी. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज काही वारसहक्काने राजे झाले नव्हते, तर त्यांनी स्वतःच्या बळावर स्वराज्याची निर्मिती केली होती. आणि रयतेला, सर्वसामान्य जनतेला असं वाटायचं की हे आपलं राज्य आहे, आपल्या स्वतःचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासाची सोनेरी पानं चाळत असताना डोळ्यासमोर जे चित्तथरारक पराक्रम उभे राहतात, त्यातलाच एक पराक्रम म्हणजे प्रतापगडावरील पराक्रम. बादशहाच्या दरबारातून शहाजी महाराजांना खलिदा आला. खलिद्याचा आशय होता आपला पुत्र अतिशय प्रतापवंत आहे. शहाजी महाराजांना धन्यता वाटली. त्यांनी उत्तर कळवले, माझा मुलगा माझे ऐकत नाही, तुम्ही तुमचे बघून घ्या. बडी बेगम चिडली, तिने दरबार बोलवला. तिला सर्वजण घाबरत, कारण की ती तशीच होती, पाताळेंत्री. दरबारात चौरंगावर विडे ठेवले होते. जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जाण्यास तयार असेल त्याने तो विडा उचलायचा. सर्वांच्या माना खाली झाल्या. बडी बेगम कडाळली, तिने कपाळावर आढे आणला, डोळे वटारले. तितक्यात त्या उभ्या असलेल्या सर्व शमशेर बहादूर सरदारांमधनं एक भला मोठा दिप्पाड सरदार पुढे आला. त्याचं नाव होतं अफजल खान. तो बोलला, मैं शिवाजी को लाकर हुजूर के आगे पेश करूंगा, आणि तो निघाला. बडी बेगमने त्याच्यासोबत घोडदळ, पायदळ, हत्तीदळ अशी 40,000ची फौज दिली होती. इकडं महाराजांची दररोज गडावर खलबत चालली होती. यसाजी, कोंडाजी, सूर्याजी, गोपीनाथ पंत यांच्यासोबत महाराज दररोज बातचीत करत होते. काय होणार, कसे होणार हे कोणास ठाऊक नव्हते. राजगडावर आऊसाहेब चिंता करत होत्या. खान वाईट थैमान घालत होता, देवदेवळं उद्ध्वस्त करत होता, आया बहिणींची आबरू लुटत होता. खान जावळीत आला. जावळीपासून प्रतापगडाचा पायथा 1.5 कोसांवर होता. गोपीनाथ पंतांनी खानाची भेट घेतली आणि पटवून दिले, महाराज आपल्याला किती घाबरतात, महाराज आपल्याबद्दल किती आदर बाळगतात. आपण जर एकट्यानेच महाराजांशी भेटण्यास आले तर फार बरे होईल. एकट्याने खान जरा बिचकलाच, पण तो तयार झाला ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी. खान आपल्या काही मोजक्या सरदारांना घेऊन, शिवाजी महाराज आपल्या काही मोजक्या सरदारांना घेऊन भेटीस येणार हे निश्चित ठरलं. खान आपल्यासोबत सय्यद बंडा, जो की दांडपट्टा पटाईत होता, कृष्णाजी भास्कर, जो की खानाचा वकील, तो खानापेक्षा अत्यंत कपटी आणि मुत्सद्दी माणूस होता, आणि काही सरदारांना घेऊन भेटीस येणार होता. आणि भेटीचे दिवस ठरला. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या दिवशी काय होणार, कसं होणार हे फक्त आणि फक्त ब्रह्मदेवालाच माहिती होतं. महाराज आपल्या सरदारांची निवड करत होते. प्रत्येकाला वाटत होतं त्या काळ झडप घालणाऱ्या खानापुढे जेव्हा महाराज जातात तेव्हा महाराजांबरोबर आपणच राहायला हवे. पण ठरल्याप्रमाणे महाराजांनी सरदारांची निवड केली. त्यात संभाजी गावजी कोंढारकर, यसाजी कंक, कोंडाजी कंक, सिद्धी इब्राहिम, गोपीनाथ पंत अशी काही सरदार होती. या सरदारांना घेऊन महाराज गड उतार होणार होते हे निश्चित ठरलं. आणि भेटीचा दिवस उजाडला. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या दिवशी महाराजांनी सकाळी शिवपूजन केलं आणि सुमारे 11 वाजता पोशाख करावयास सुरुवात केली. सर्वप्रथम अंगावर चिलखत घातलं, पायात सुरवार घातली, डोक्यावर जिरेटोप घातला, अंगात काहीसे दागिने घातले आणि महाराज गड उतार होण्यासाठी निघाले. खानाची पालखी शामेनाजवळ आली. शामेनाचं वैभव पाहून खानाचे डोळे दिपले आणि महाराज शामेनाजवळ पोचले. खानाने आपले दोनही हात महाराजांना आलिंगन देण्यासाठी पुढे केले. ते 2 हात म्हणजे मृत्यूचा जबडाच होता. खानाने महाराजांना आलिंगन दिला आणि काही क्षणातच दगा केला. आपल्या डाव्या काखेत महाराजांची मान पकडून आपल्या जवळच्या धारदार कट्यारीने खानाने महाराजांच्या पाठीवर वार केला. चिलखत खरखरला, कट्यार खरखरली, अंगरखा फाटला आणि त्याच चपळाईने महाराजांनी आपल्या जवळ असलेल्या दांडपट्ट्या आणि बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढला. हे ऐकून जीवा माहला. सय्यद बंडा, जो की खानाचा खास माणूस होता, तो महाराजांवर धावून आला आणि दांडपट्ट्याने महाराजांवर वार करू लागला. हे पाहून जीवामाना धावत आले आणि आपल्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात ओढवला. मित्र हो, हा प्रसंग पाहता मला या ठिकाणी एक म्हणावंसं वाटतं, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. खान आपल्या आतड्या सावरून पालखीत बसला.
पालखी धरणाऱ्या भोयांनी पालखी उचलली आणि धावू लागले. याकडे लक्ष संभाजी कावजी कोंढारकरांचं गेलं. संभाजी कावजी कोंढारकर धावत गेले. पालखी धरणाऱ्या भोयांचे पाय कापले, खानाचं मुंडकं कापलं. एका हातात खानाचं मुंडकं, एका हातात तलवार आणि संभाजी कावजी लढत होते. प्रतापगडावरनं इशाऱ्याची तोफ झाली. प्रचंड मोठं युद्ध झालं आणि यात मराठ्यांचा विजय झाला. मित्र हो, हा प्रसंग पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन तुमच्या आमच्या सारख्या माणसाने जीवन आचरणात आणलं तरी हा जगातला नव्हे, भारतातला नव्हे, तर संपूर्ण विश्वातला एक चांगला नागरिक आपण बनू शकतो. हाच प्रसंग नसो, छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शिवचरित्र असो, बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतला पराक्रम असो, नरवीर तानाजी मालुसरे यांचा कोंढाण्यावरचा प्रसंग असो किंवा मुरारबाजी देशपांडे यांचा पुरंदरावरचा पराक्रम असो, यातला दूरदृष्टिकोन, गनिमी कावा आणि नियोजन आपण आपल्या जीवनाचरणात आणलं तर या देशामध्ये आपण काहीतरी नवीन घडू शकतो. तरच शिवचरित्र हेच खरं जीवनाचं सूत्र ठरू शकतं. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद चिन्मय.